एका महिलेने आज तुमच्या कार्यालयावरती हल्ला केला, कुठेतरी तोडफोड केली, काय त्या मागे मी माहिती घेतली, आजची घटना नाही आहे, ही कालची घटना आहे। त्या महिलेचं काय म्हणणं होतं, तिने कशा करता ते केलं हे निश्चितपणे आम्ही समजून घेऊ। एखाद्या उद्विग्नतेनं तिने ते केलं का, काही तिची व्यथा आहे का, हे निश्चितपणे आम्ही समजून घेऊ, ती व्यथा दूर करण्याचा प्रयत्न करू। लाडक्या बहिणीचा राग अनावर झाला अशी टीका विरोधक करतायत का? विरोधक जे आहेत ना, इतके निराश आहेत, हताश आहेत, त्यांच्याकडे मुद्दे देखील उरलेले नाहीत। त्याच्यामुळे आता खरं म्हणजे मला जर टीका करायची असेल तर अनेक गोष्टी मी सांगू शकतो की त्यांच्या काळामध्ये किंवा त्यांच्यासोबत काय काय झालेलं आहे, पण कोणी खालच्या स्तरावर उतरलं म्हणून माझ्यासारख्याने थोडी उतरायचं असतं। एखादी आपली बहीण चिडली असेल, काही तिची व्यथा असेल तर ती आपण समजून घेऊ। कोणी जाणीवपूर्वक पाठवलं असेल तर ते देखील समजून घेऊ, काही त्याच्या मागे वेगळं असेल तेही समजून घेऊ, जे काय असेल। आता माझं म्हणणं एवढंच आहे की ही जी कुठली महिला आली होती, या महिलेची व्यथा आम्ही समजून भाजपने कार्यालय सुरक्षित नसेल, गृहमंत्र्यांचं कार्यालय सुरक्षित नसेल तर लाडक्या बहिणींची योजनेवर अरे बाबा, यांच्या काळामध्ये मुख्यमंत्र्याच्या कार्यालयात येऊन लोकांनी स्वतःच्या अंगावर रॉकेल ओतून घेतलं। शेवटी आपल्या मंत्रालयामध्ये आपण सगळ्यांना एंट्री देतो, कुठली अडवणूक आपल्या मंत्रालयामध्ये नाही आहे। अशा परिस्थितीमध्ये कधी लोक पहिल्या मजल्यावरून जाळीवर उडी मारतात, कधी लोक त्या ठिकाणी रोष प्रगट करतात। याचा अर्थ ते काही आपले विरोधक आहे असं नाही आहे, त्यांच्या काही अडचणी असतात, त्या दूर करण्याचा आपण प्रयत्न करतो। उद्या सुरक्षेच्या नावाखाली आपण जर मंत्रालयाचे दरवाजे बंद केले, हे ठीक आहे की ज्यावेळेस थ्रेट असते, आपल्याला क्रेडिबल एखादा त्या ठिकाणी इनपुट मिळालेला असतो, त्यावेळी आपण त्याच्यावर जास्तीत जास्त सुरक्षा ठेवतो। बनवा व्हिडिओ, पाठवा व्हिडिओ, आम्ही तुमच्या न्याय व हक्कासाठी लढा देऊ। ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज। आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा आणि हो, बेल आयकॉन दबायला विसरू नका। जय महाराष्ट्र।